चहा पिऊन झाला की माझ्या आवडीचं अगदी लहानपणापासूनचं सगळ्यात आवडीचं काम आता करायचंय, ते म्हणजे झाडावरनं आंबे उतरवायचे। आमच्या घराला लागूनच आमराई आहे, आंब्याची झाडं आहेत आणि हे घर बांधायच्या आधी आजोबांनी ही जी मोठी कलमं आहेत ती लावलेली आहेत आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून पण लावलेली काही नवीन आहे। तर यंदा आंबा थोडा कमी आहे कोकणात एकूणच, कारण एकतर आंबा एकाडेक वर्ष येतो, म्हणजे गेल्या वर्षी भरपूर होता, यंदा थोडा कमी आहे। आणि झालं असं होतं की साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा मोहोर येतो आंब्याला, तर तेव्हा इकडे थोडा पाऊस पडला होता कोकणात आणि त्यामुळं फुल गळती झाली होती मोहराची, तर त्यामुळं तेव्हाचा मोहर गळून गेला होता, त्यामुळे अगदीच थोडे आंबे आहेत। पण मध्यंतरी बाबांनी जे काही आंबे होते ते काढून विक्रीसाठी पाठवले। आता शेवटचा लॉट काढायचा आहे आणि गेल्या आठवड्यापासून खूप पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस पडतोय कोकणात, अगदी विजा होत आहे। आमच्या इथे वीजही पडली, आमचे पंखे, एक बल्ब उडालेला आहे, 4 दिवस लाईट नाहीये, पाणी नाहीये आणि मुख्य म्हणजे पावसामुळं जे काही आंबे आहेत आता शेवटचा लॉट तर तेही पडताय, तर त्यामुळं आता ते आहेत उरलेले आंबे ते काढायचे। आज ढगाळ हवा आहे त्यामुळं लवकर काढायचे, तर चला। हे असे पिकलेले आंबे पक्षी, खारुट्या, अगदी हॉर्नबिल सुद्धा येतात आणि खातात। जेवढा पिकलेला भाग आहे तेवढा खाऊन फळ पाडून टाकतात असं आहे। आणि हे काही वाऱ्यानं पडलेले आहेत आंबे, काही काही खूप खाली आहे, तर ते आधी काढून घेते पटापट आणि मग वरचे सगळे आहेत ते एकदम काढणार घराने। मोठं फळ आहे। असं हां चिकडे ना डोळ्यात वर आहे तिकडं। घर देऊ काय? सोडू हा दर उतर इकडनं सोड।
हातालाच आला एकदम. ह्या बाजूला आणखी आहेत मोठे, पण माझी काही उंची पुरत नाहीये. बघूया, एक लॉट काढता आला वरचा तर काढते. जरा पाऊस पडल्यामुळे फांद्यांवर जास्ती वर जाणं थोडं रिस्की आहे. तर इथे बसून बघते काढायला जमते का अजून. मुंगे आहेत भरपूर, चावतायत मरणाच्या. आता बहुतेक यावे कशी आशा आहे. जर का फांदी तुटली तर मला काय खरं नाही. हो, जाईल जाईल, सहज जाईल. असू दे, काय नाही प्रॉब्लेम. तिरका करा, आज फळं येऊ दे आतमध्ये घरात. जास्त वजन घेऊ नको. पाव किलोपेक्षा फळ मोठं आहे. पाव किलोपेक्षा मोठं फळ आहे. पडलेला होता ना रे. चला दुसऱ्या झाडावर. तिथे ते काय कुठं हे का, हे का पानाखाली. कच्चा कसा खाईल, कच्चा कसा खाईल. फोडून द्यायला पाहिजे त्याला. आयता आंबा मिळालाय त्याला, पण तोडता येत नाही. गॅनू येतोय काय खायला. अरे रे, गॅनूला आंबा पाहिजे वाटतं. खातंय काय. खाली ठेव, खाईल. हा मागी, यानू कोय पण खाल्लीस तू. होय. सगळा आंबा तोंडाला लागलाय बघ. अडकेल घशात कोय, नीट खा. पाडलीन कोय. झालं, संपला एकच आंबा बस. आता नाही.
मागीला देते बक्का बघ खाला ना मागी मागी इकडे थांब जरा तू थांब जरा तू जा तिकडे इकडे पडलेला आंबा होता एक चांगला होता पण तर अर्धा पिक्का अर्धा कच्चा असा टिपूला खायला घालते मटामट खाते ए डॉन तर खा काय झालं बस झालं चांगला तेवढा खाला आणि इकडचा जरा खराब आहे तो खात नाहीये डॅम्बीस डॅम्बीस काय झालं काय एकदम हा अरे ए हा आहा आहा खा चल पटकन मला जायचे उरलेले आंबे काढायचे पटकन राहा त्यात फांदी म्हणलं ना कुठे गेला रे इकडे ह्या बाजूला आणि उठाय रे सगळीकडची येते खाली एक पडलेला होता आंबा जरा तहान लागली जाम हा हा एक नंबर आहे आंबट गोड आहे मस्त कसला मस्त रंग आहे भारी लागतंय बढ़िया कोणाला तरी गुरांना खायला घालते थोडस वाह मजा आ गया ब्रेक थोडासा तुम्ही तुमच्या लहानपणी सुट्टीचं जेव्हा आजोळी जायचात किंवा मामाच्या घरी जायचात तर तेव्हा असंच आंब्याच्या झाडावरती चढून आंबे खाणं किंवा फणसाच्या झाडांवरती चढून फणस काढणं जांभळं काढणं पेरू काढणं असं काही करायचं का करत असाल तर मला त्या आठवणी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा
कशाला घेताय? घरात टाकून ठेवू काय? इथे वरती टाकळ, मोठे आहेत बघ. तीन आहे. कुठं आहे? हे बघ इकडे. हे ना, हम्म. तीन आहे. जेवायची वेळ झाली. आता 2 आहे. जमतील काय दोन्ही? आता जरा वारं सुटलंय, नाही तर मगापासून नुसतं असं दमट हवा आणि ढगाळ सगळं, अजिबात वारं हलत नव्हतं काही. थकाल झालं त्यामुळे जास्ती. आता 1 क्रेट भरतील एवढे काढून झालेले आहेत आंबे साधारण. अजून 1 क्रेट निघतील एवढे झाडावरती आहेत तयार आंबे, आणि काही कोवळे आहेत ते तसेच ठेवून देणार आहोत. लहानपणी ना आमच्या जुन्या घरी हापूसचं तर झाडं होतीच, पण आपले रायवळ असतात, बिटकी आंबे जे असतात ना, तर त्याचं एक उंच झाड होतं बरं का. आणि आजी आम्हाला दुपारच्या वेळात, आम्ही सगळे भावंड मे महिन्याचे जमायचो एकत्र घरी, आणि दुपारच्या वेळात सगळे मोठे माणसं झोपायची घरची, आणि आम्हाला आजी म्हणायची की जे काही वाळवण घातलेली असायची ती राखायला आम्हाला बसवायची, कारण माकडं प्रचंड असायची. तर तेव्हा अर्थात मे महिन्यात पाऊस यायचा नाही आजकाल सारखा, त्यामुळं आमसूल असायची, साठ असायची आंब्याची, फणसाची, त्यानंतर पापड्या, कुरड्या, हे सगळंच असायचं. तर सगळं राखायला आम्ही बसायचो. मग राखायचं तर असायचं, त्यामुळे खेळता यायचं नाही, तर मग बसून करायचं काय, तर म्हणून आम्ही त्या रायवळ झाडाखाली इतका खत पडलेला असायचा आंब्यांचा, आणि लिटरली आंब्याची अशी पोती पोती तर भरून ठेवायचोच, पण म्हणजे इतका मास तेव्हा की इतके आंबे असायचे, ते नुसते आम्ही चोखायचो. रस गोड लागला तर जास्त खायचा, नाहीतर जरा खाऊन फेकून द्यायचं वगैरे, इतकं आम्ही हे करायचो, आणि खूप आंबे खायचो रोज. म्हणजे बसल्या बसल्या हेच काम असायचं आम्हाला. दुपारचं जेवण आम्ही कमी जेवायचो, एवढासा भात खायचा, आणि मग दुपारचा सगळा वेळ आंब्यावर ताव मारण्यात असायचा. आजकाल सगळेजण हापूसच खातात, त्यामुळे लोकांना बाकी आंब्याचे प्रकार माहितीही नाहीयेत आजकालच्या, किंवा ओळखताही येत नाहीत. फक्त हापूस वासावरनं किंवा एक कळतं की आकारावरनं हा हापूस आहे असं. पण हापूस असेल, पायरी, तोतापुरी, रायवळ, केशर आंबा, बिटकी आंबे, असे अनेक प्रकार आहेत आंब्याचे. आणि कलमी असं नाही, जे गावठी आंबे असतात तर त्याची चव, त्याची गोडी वेगळी असते, आणि प्रत्येक प्रांतानुसार आंब्याची चव बदलत जाते. तर मला असं वाटतं की आपण फक्त हापूस छान गर असतो जास्त म्हणून तोच न खाता बाकीही आंबे खाऊन बघितले पाहिजे, त्यांची गोडी चाखली पाहिजे. आणि फक्त हापूसची लागवड करू नका, जे गावठी आंबे असतील त्याचीही लागवड करा, जेणेकरून वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या प्रकाराचे आंबे आपल्या पुढच्या पिढीलाही माहिती होतील. तर आमच्याकडे तिकडे पायरीची झाडं आहेत ज्याच्यावरती आता उतरवून झालेले, तिकडे मागे एक बिटकी आंब्याचं झाड आहे, आणि खालच्या जुन्या घरी केशर आहे. तर मी तर खाते सगळे आंबे वा. तुम्ही नक्की खा. तुम्ही बघू शकता केवढं मोठं फळ आहे ते, ऑलमोस्ट माझ्या हाता एवढं आहे. असे मोठे आंबे ना आडीत मी वेगळे लावून ठेवते, म्हणून मला मुद्दाम आडी लावायला आवडतं, कारण मोठे मोठे आंबे वेगळे करून माझ्यासाठी स्पेशल ठेवता येतात मला. आत्ता जे आंबे काढले जे क्रेटमध्ये आहेत तर ते मी लगेच आडीला लावून ठेवणार नाहीये, कारण आंबा एकतर गरम असतो, आणि आता दिवसा गरम हवेमध्ये काढलेले आंबे लगेच गवतावरती ठेवले किंवा झाकून ठेवले गेले गवतामध्ये तर ते काळे पडू शकतात.
तर त्यामुळं आता थोडा वेळ तसेच ठेवून देणार आणि जेवण झाल्यानंतर मग मी ते पसरून ठेवणार आहे. आणि पाऊस येईल असं वाटतंय, त्यामुळं पटपट जेवून पुढचा लॉट काढायचा अजून. तर चला जेवून घेते पटकन. दुपारच्या जेवणानंतर आंबे काढायला मदतीला मन्या काकांना बोलावलंय आणि त्यांनी वरतीच घळाने आंबे काढलेत आणि पोत्यात भरून ते खाली पाठवत आहेत, त्यामुळे लवकर काढले जातात आंबे. मग अशी काढलेले आंबे मी लावून ठेवते आडीला. अगदी पातळ गवताचा थर आहे, तुम्ही बघू शकता. खूप गवत लावलेलं नाहीये मी. बऱ्याचदा असं होतं की आपण जिथून आंबा विकत घेतो तर काही वेळेला आंबा खराब लागतो, तर आपण पटकन त्यांना दोष देतो की तुमच्याकडचे आंबे खराब लागले. तर असं असतं की जेव्हा आंबा काढला जातो, जर बाहेर हवा गरम असेल, उन्हात काढले गेले असतील आंबे आणि आंबे काढल्या काढल्या जर पेटीत भरून पाठवले गेले असतील किंवा लगेच गवतात घातले असतील तर आंबे काळे पडू शकतात, डागाळू शकतात, खराब होऊ शकतात. किंवा मोहर जेव्हा धरतो तर तेव्हा फळमाशी जी असते तिने तेव्हा मोहरावरती अंडी घातली तर त्याच्या आतमध्ये म्हणजे आंबा छोटा तयार होत असतानाच आतमध्ये कीड तयार होते आणि त्यामुळेही आंबा खराब लागू शकतो. तर एक तर असं आहे की आपण पूर्णपणे नैसर्गिक आंबा घ्यावा आणि त्याचबरोबर आपण आंबा हातात आपल्याकडे आल्यानंतर आपणही तेवढ्याच काळजीपूर्वक तो वागवला पाहिजे. म्हणजे बाहेरची हवा कशी आहे त्याप्रमाणे आपल्याला म्हणलं जातं की बाबा गवतात ठेवा आंबे काढून, तर आपण किती गवतामध्ये ठेवतो आहे की एकदम बाहेर गरम आहे आणि आपण अगदीच पसरून ठेवले आहेत असं होऊ शकतं. तर हवा एकदम कॉन्ट्रास्ट झाली तरीही आंबे खराब होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हापूस आंबा हा आतमधून खराब होतो आणि पायरी आहे तो बाहेरच्या बाजूने खराब व्हायला लागतो. म्हणजे हापूस आंबा जर आपण हातात घेतला आणि अगदी पिवळा धम्मक छान दिसतोय, काही डाग वगैरे नाहीये, तर आपल्याला वाटतं की अरे आंबा छान आहे, पण असं नाही. काही वेळेला असं असतं की बाहेरनं छान दिसतोय हापूस आंबा आणि आतमधून तो खराब व्हायला लागलेला असतो. कापल्यानंतर आपल्याला आतमध्ये काळा वगैरे दिसतो किंवा कोयला लासा दिसतो. तर हापूस हा नेहमी बाहेरून कधी खराब नाही लागत, आतमधून तो खराब व्हायला सुरुवात होते. आणि पायरीचं बरोबर उलट आहे. पायरी हा आतमधून एकदम छान असतो, जेव्हा बाहेरनं काळा पडेल पायरी तर तेव्हाच तो खराब असतो. त्यामुळे पायरी माचून खायला अगदी सोपा आहे. जेव्हा वरून तो छान दिसतोय तेव्हा तो नक्की आवर्जून माचून खावा, अगदी बिनधास्त. पण हापूस नेहमी खात्री करून कापूनच मग खा. साईडला ठेवा. तर मी आता पातळ पातळ पसरते गवत, खूप एकदम नाही घालून ठेवते, नाहीतर उपतील आंबे, एकदम गरम होतील.